सर नमस्ते. आज कोकरोड या ठिकाणी महाराष्ट्राचा जो देव मानला जातो बैलगाडा शर्यतीमध्ये जो बैल तो बकासूर बैलांचे मालक आहेत या ठिकाणी आपले मोहिल शेठ धुमाळ आज या कोकरूड सारख्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या छोट्याशा मैदानावरती. त्यांची आज प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आणि त्यांनी आज आता थोड्या दिवसापूर्वी जी नवीन खरेदी केली त्यांच्या त्या बैलाविषयी पण आपण जाणून घ्या. मोहिल शेठ मला एक सांगा, आज आज आपण या ठिकाणी कोकरूड या ठिकाणी आला आपला नवीन खरेदीचा जो बैल आहे त्याच्याबद्दल थोडस सांगा आमच्या शौकीला. नाही, आपण नवीन खरेदी केली महाराज म्हणून ते खोंडाला आज दुसरा आहे याला घेऊन इकडे मैदानाला आलो होतो आम्ही. तर आपला राजा आणि महाराज आज पळून फायनलचा मानकरी ठरला. फायनलचा आज मानकरी ठरला ते तर आम्ही बघितलंच, परंतु आज बकासूरचे मालक म्हणून कसं बघता या मैदानाकडे? नाही, एकदम छान मैदान झालं नाही का, उत्कृष्ट मैदान झालं, चांगलं शिस्तप्रिय होतं. आमच्या या भागामध्ये मैदान होतात काही 5 फाटीचे होतात, काही 6 फाटीचे होतात. आजचं हे 7 फाटीचं मैदान आहे. थोडं जागा पण असा एकदम ऐसपैस होता, मोठा जागा होता. अशी मैदान आपल्याला काय वाटतं झाली पाहिजेत का या भागाला? चांगली मैदानं झाली, अशी मैदानं झाली की आनंद वाटतो आणि बैल पण छान पळतात. निश्चितच आहे. तर हे होते मोहिल शेठ धुमाळ आपले मुळशीचे बकासूर बैलांचे मालक. आता त्यांची नवीनच खरेदी आहे महाराज. त्यांनी आपल्याला अशी प्रतिक्रिया